ज्या किल्ल्याने मोगलांचे दात घशात घातले, ज्या किल्ल्याच्या तिजोरीने स्वराज्याला उभारी दिली आणि ज्याचा विंचू काटा आजही शत्रूच्या काळजात धडकी भरवतो, तो म्हणजेच अजिंक्य लोहगड. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्रीची पावलवाट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. गेली महिना झाला आपण गडसिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण विविध गडकिल्ले एक्सप्लोअर करत आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण रायरेश्वर पाहिला, त्याच्यानंतर रोहिडा पाहिला, त्यानंतर तोरणा किल्ला पाहिला, मग राजगड किल्ला पाहिला आणि मागच्या आठवड्यामध्ये सिंहगड किल्ला पाहिला. आज आपण अशा किल्ल्यावरती आलेलो आहे जो नावाप्रमाणेच एक अभेद किल्ला आहे आणि लोखंडासारखा आहे. त्यालाच आपण लोहगड असे म्हणतो. आज आपण लोहगड हा किल्ला एक्सप्लोर करणार आहोत आणि माझ्यासोबत आज एक मित्र आहे माझा, संतोष. तो आज माझ्यासोबत हा गड ट्रेक करणार आहे. तर आज संतोष सर आपल्याबरोबर ट्रेक करणार आहेत. त्यांचा मला वाटतं पहिला अनुभव आहे माझ्यासोबतचा. तर आमचा काही वेळ जुळत नव्हता, पण आज योग आलेला आहे. तर चला आपण ट्रेकला सुरुवात करूया. तर लोहगड जो हा किल्ला आहे तो पुणे बेंगलोर हायवेला मळवली म्हणून एक गाव आहे. त्या मळवली गावातून आपल्याला त्या किल्ल्याकडे यायला एक रस्ता आहे. रस्त्यामध्ये येताना आपल्याला भाजेची जे गाव आहे त्या गावातूनच आपल्याला वरती घाटमाथ्याने वरती यावं लागतं. गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी येते आणि पायथ्याला गाडी आल्यानंतर असे डायरेक्ट पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांना आपण डायरेक्ट गडावरती येऊ शकतो. ह्या किल्ल्याच्या आसपास आपल्याला लेण्यासुद्धा बघायला आहेत. तसेच ह्या किल्ल्याला लागून विसापूरचा किल्लासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. किल्ल्याची चढण जी आहे ती एकदम मध्यम आकाराची आहे. जास्त हे पण नाही आहे, म्हणजे बिगिनर लोक सुद्धा येऊ शकतात असं काय नाही. आणि फॅमिलीसाठी एकदम बेस्ट आहे हा किल्ला. संतोष सर कसं वाटतंय? गडावरनं दिसणार नजारा तुम्हाला दाखवतो तसा थोडं वरती आल्यानंतर कसं आहे. एकदम सुंदर व्ह्यू आहे. समोर जो दिसतोय तो विसापूर किल्ला. आणि हा जो डॅम आहे हा पवना डॅम आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा हा डॅम आहे. आणि हा किल्ल्याचा व्ह्यू. अंतिम टप्प्यात आलेलो आहे. एक हार्डली 10 ते 15 मिनिटं खूप झाले गडावरती येण्यासाठी. मित्रांनो, लोहगड किल्ल्याच्या एकदम एक्झॅक्ट समोर जो पाठीमागे एक डोंगर दिसतोय तोच आहे
विसापूर किल्ला. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी सर्वसाधारण 1713 ते 1720च्या दरम्यान तो किल्ला लोहगडच्या संरक्षणासाठी बांधला होता, की ह्या किल्ल्याचं संरक्षण व्हावं म्हणून. किल्ल्यावरती खास असं काय नाही आहे, त्या फक्त एक शंकराचं मंदिर आहे आणि पेशवेकालीन काही पडझड वाड्याचे अवशेष आहेत आणि किल्ल्याची तटबंदी आहे. जर आपल्याला वेळ भेटला तर आपण तो पण किल्ला ट्रेक करूया. चला वरती निघूया. पुणे मुंबईच्या जवळ असूनही लोहगड आपला रुबाब राखून आहे. गडाच्या पायथ्याशी आल्यावर कळतं की याला लोखंडी किल्ला का म्हणतात. समोर दिसणाऱ्या त्या काळ्या पाषाणाच्या भिंती म्हणजेच सह्याद्रीची ढालच आहेत जणू. गड चढून आल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा लागतो. यालाच गणेश दरवाजा असे म्हणतात. मित्रांनो, इतिहासाची साक्ष देणारा हा गणेश दरवाजा आजही दिमाखात उभा आहे. या दरवाजातून आत जाताना आपल्याला खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या वैभवाची जाणीव होते. बघा, या दरवाजाची बांधणी किती मजबूत आणि चिरेबंदी आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला ही शरभ शिल्प पाहायला मिळतात, जी या किल्ल्याच्या अभेद्यतेची साक्ष देतात. तसेच इथे सैनिकांसाठी देवड्या सुद्धा आहेत. शत्रूला रोखण्यासाठी केलेली ही रचना खरंच थक्क करणारी आहे. हा दरवाजा लोहगडावरील सर्वात महत्त्वाच्या बांधकामांपैकी एक मानला जातो. 17व्या शतकात या दरवाजाची डागडुजी नाना फडणवीसांनी करून घेतली होती. गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा तिसरा टप्पा अतिशय मोक्याचा आहे, कारण इथून पुढे गडाचा मुख्य भाग सुरू होतो. मित्रांनो, गणेश दरवाजाच्या वास्तूंचं सौंदर्य पाहिल्यानंतर आपण थोडे पुढे आलो की आपल्याला दिसतात या ऐतिहासिक तोफा. शतकानुशतके ऊन, वारा आणि पाऊस झेलत या तोफा आजही दिमाखात उभ्या आहेत. विचार करा, जेव्हा या तोफांचा कडाडा या सह्याद्रीच्या दराखोऱ्यात गुंजत असेल तेव्हा शत्रूंची काय अवस्था होत असेल. या तोफांची बनावट आणि त्यांची जागा पाहता हा किल्ला किती अभेद होता याची आपल्याला जाणीव होते. मित्रांनो, ही आहे तोफा ठेवण्याची जागा. या ठिकाणी त्या काळी तोफा ठेवल्या जात असत आणि येथून दिसणारा खालच्या गावचा नजारा खूप अतिशय सुंदर आहे. ही तटबंदी सह्याद्रीच्या नैसर्गिक काळ्या पाषाणात बांधलेली आहे. दगड एकमेकांवर इतक्या अचूकपणे रचलेले आहेत की आजही शेकडो वर्षानंतर ही तटबंदी अजूनही भक्कम स्थितीत आहे. तटबंदीची उंची आणि जाडी खूप जास्त आहे, जेणेकरून शत्रूने शिड्या लावून वर येण्याचा प्रयत्न केला तरी वरून दगड, गोटे किंवा गरम तेल टाकून त्यांना रोखता येत असे.
गणेश दरवाजातून वरती आल्यानंतर एक आपल्याला गॅलरी सारखा भाग दिसतो. शत्रूला चकवा देण्यासाठी आणि वरून शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी याची बांधणी केलेली असावी असं दिसून येतं. या बुरुजाच्या मागे सैनिकांना लपण्यासाठी एक भुयारी जागा आपल्याला दिसून येते. लोहगड किल्ल्याच्या चढणीवर लागणारा दुसरा मुख्य दरवाजा म्हणजेच नारायण दरवाजा. हा दरवाजा हनुमान दरवाजाच्या वरच्या बाजूला आहे. हा दरवाजा देखील अतिशय मजबूत आणि काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या दरवाजाला नारायण हे नाव का पडले याबद्दल ऐतिहासिक कागदपत्रात फारसे उल्लेख नाहीत, परंतु गडाच्या इतर दरवाजांप्रमाणेच याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले गेले आहे. नारायण दरवाजाची रचना मोगल आणि मराठा स्थापत्यशैलीचा संगम दर्शवते. याची कमान भव्य असून ती आजही चांगल्या स्थितीत आहे. या दरवाजाच्या बाजूला भक्कम बुरुज आहेत जेथून खाली येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवता येत असे. दरवाजाच्या भिंतीवर आणि कमानीवर साधे पण सुंदर कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते. या दरवाजाच्या परिसरात आपल्याला काही पाण्याचे टाके आणि जुनी कोठारे सुद्धा पाहायला मिळतात, जी त्या काळातील नियोजनाची साक्ष देतात. मित्रांनो, नारायण दरवाजा ओलांडल्यानंतर आपल्याला दिसतात या भव्य धान्यकोटी. विचार करा, जेव्हा शत्रूने गडाला वेढा घातला असेल तेव्हा याच कोठारांनी गडावरील मावळ्यांचे प्राण वाचवले असतील. या कोटींची बांधणी अशी आहे की इथे धान्य वर्षानुवर्ष सुरक्षित राहत असे. आपल्या पूर्वजांचे हे नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. गडावर प्रवेश करताना जो पहिला भक्कम दरवाजा लागतो त्याला हनुमान दरवाजा असे म्हणतात. याचं नाव असं पडण्याचं कारण म्हणजे या दरवाजाच्या जवळच भिंतीत हनुमानाची म्हणजेच मारुतीची एक मोठी आणि भव्य मूर्ती कोरलेली आहे. हनुमान हे शक्ती आणि संरक्षणाचे दैवत मानले जाते, म्हणून गडाच्या संरक्षणासाठी प्रवेशद्वारापाशी ही मूर्ती स्थापन करण्याची परंपरा त्या काळी होती. हा दरवाजा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. मित्रांनो, हनुमान दरवाजा मधून वरती आल्यानंतर हा महादरवाजा लागतो. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जानेवारी 1794 या कालावधीत केले होते. या दरवाजाची उंची आणि त्याची भक्कम बांधणी पाहून
आजही अंगावर शहारे येतात. ही तीच जागा आहे जिथून या गडाचा कारभार आणि संरक्षण नियंत्रित केले जात असे. या दरवाजाच्या कमानीवरची शिल्प आपल्याला गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतात. चला आता या दरवाजातून आपण प्रवेश करूया प्रत्यक्ष गडमाथ्यावर. मित्रांनो, लोहगडचा इतिहास हा प्राचीन आहे. प्राचीन असा की या गडाचा इतिहास 13व्या शतकापासून सुरू होतो. या गडावरती सातवहन, यादव, चालुक्य, राष्ट्रकूट, निजाम आणि मुघल यांनी राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला निजामांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला. परंतु 1665 साली जो पुरंदरचा तह झाला आणि त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना जे 23 किल्ले दिले होते त्या किल्ल्यापैकी हा एक किल्ला आहे. तदनंतर बरोबर 5 वर्षांनी म्हणजेच 1670 साली महाराजांनी हा किल्ला परत जिंकून स्वराज्यात सामील केला. महाराजांनी ज्यावेळेस सुरत लुटली होती आणि सुरत लुटल्यानंतर तिथली जी धनसंपत्ती होती ती महाराजांनी या गडावरती आणून ठेवली होती. जे ठिकाण आहे त्याला लक्ष्मीकोटी असे म्हणतात. तदनंतर स्वराज्याचा खजिना सांभाळणारा हा किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे संपूर्ण गडांना जो खजिना पुरवला जायचा तो या गडावरूनच पुरवला जात असे. असा या गडाचा इतिहास आहे. महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याचे शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्न अवशेष आपल्याला आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनवण्याची गाणी आहेत. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौताऱ्यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोटेच्या समोर पडलेली आहे. तिथून उजव्या हाताला आपल्याला राणी महलचे काही अवशेष पाहायला मिळतात, जे की ते आता पडलेल्या अवस्थेत आहेत. राणी महलच्या मागच्या साईडला आपल्याला घोड्यांची पागा बघायला मिळते, जे की एका पूर्ण डोंगरामध्ये गुहेसारखी कोरलेली आहे. मित्रांनो, आता आपण अशा एका ठिकाणी उभे आहे. ते गुहासारखं तुम्हाला जे दिसतंय हे आहे घोड्याचा पागा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या काळी तिथे घोडे बांधले जायचे. त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी आणि चाऱ्यासाठी हे खंडर खाल्लेले आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण असं खडकामध्ये खोदलेलं बांधकाम आहे, बघू शकता.
याला लक्ष्मी कोठी असं म्हणतात. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली त्यावेळेस ती लूट करून जे आणलेलं जे संपत्ती होती किंवा जे धन होतं ते या कोटीमध्ये त्याचा साठा केला होता. ते इथं आणून ठेवलं होतं. ते ही लक्ष्मी कोठी आहे. तुम्ही बघू शकता असे डोंगराच्या कपारीमध्ये कोरलेले आहे आणि आतमध्ये असे विविध पार्टिशन केलेलं आहे. ही एवढं मोठ्या म्हणजे विचार करा घेतं किती संपत्ती आणली असेल म्हणजे संपत्ती ठेवली असेल. तिथून थोडे पुढे आल्यानंतर गुहेमध्ये असं पाण्याची टाके खोदलेली आपल्याला दिसून येतात. लक्ष्मी कोटीपासून थोडे पुढे आल्यानंतर एक सपाट भाग लागतो. त्या सपाट भागावरून पूर्वेला पाहिले असता आपल्याला विसापूर किल्ल्याचा नजारा पाहायला मिळतो. लोहगडाच्या पश्चिमेस विंचू काटा आहे. हा विंचू काटा म्हणजेच 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचू काट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगेसारखा दिसतो म्हणून यास विंचू काटा असे म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आपल्याला पाहायला मिळते. गडाच्या आजूबाजूचा परिसर निहाळण्यासाठी या विंचू काट्याचा उपयोग होत असावा. मित्रांनो, तिथे आल्यानंतर माणसाच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच होईल. 1500 फूट लांब आणि 30 फूट अरुंद असणारा हा कडा यालाच विंचूकडा असे म्हणतात. याला विंचूकडा म्हणण्याचं कारण असं की ह्याचा जो आकार आहे तो विंचवाच्या शेपटासारखा आहे म्हणून त्याला विंचूकडा असं म्हणतात. या कड्यावरून त्या काळी गनिमांवर लक्ष ठेवणं किती सोपं जात असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकता की हा सर्वसाधारण 1.5 किलोमीटरचा हा कडा आहे आणि ह्याची जर रुंदी बघितली तर सर्वसाधारण 30 फुटाची आहे. आणि ह्या कड्यावरून दिसणारा हा सह्याद्रीचा अद्भुत नजारा तुम्ही बघू शकता. अप्रतिम बांधकाम आहे. विंचू कड्यावरून पुढे आल्यानंतर आपल्याला 16 कोण्यांची विहीर पाहायला मिळते. मित्रांनो, षोडशीकोन आकाराची ही बारव आहे जी बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांनी 1789 साली बांधली होती असं इथल्या शिलालेखावरून आपल्यास कळून येत आहे. तुम्ही बघू शकता
विहीर किती म्हणजे ही जी बारव आहे ती किती मोठी आहे. संतोष सर थोडा कॅमेरा फिरवून प्रेक्षकांना दाखवा विहीर. विहिरी जी आहे ती अजूनही सुस्थितीत आहे. आता सध्या पाणी नाही, पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं विहिरीमध्ये. बांधकाम जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर आहे, सुंदर प्रकारचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतो. हे आहे गडावरील पिण्याच्या पाण्याचे टाके, जे की अजूनही चांगल्या स्थितीत आहे आणि त्यातील पाणी हे निखळ निवळ आपल्याला बघायला मिळते. लोहगडावरील सर्वात मोठ्या जलसाठ्यापाशी आपण उभे आहोत. यालाच त्रिंबक तलाव म्हणतात. काळ्या पाषाणात कोरलेला हा विशाल तलाव पाहून आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीची जाणीव होते. पावसाळ्यात हा तलाव काटोकोट भरलेला असतो आणि इथलं शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न करतं. गडावरील ही खरी जीवनवाहिनी आहे. त्र्यंबक तलावाच्या अगदी बाजूलाच हे प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. गडावरच्या धावपळीतून आणि चढणीनंतर इथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते. स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या मावळ्यांचं हे एक महत्त्वाचं श्रद्धास्थान होतं. आजही लोहगडावर येणारा प्रत्येक शिवभक्त येथे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. मित्रांनो, आता वेळ झाली आहे परतीच्या प्रवासाची. संतोष सरांनी मला साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तर संतोष सरांना आजचा ट्रिप कसा वाटला, कारण ते पहिल्यांदाच माझ्यासोबत आलेले आहेत. त्यांना विचारूया आणि ते लोकांसाठी काय सल्ला देतात ते बघूया, नवीन लोकांसाठी. तर संतोष सर, तुम्हाला कसं वाटलं आजचा ट्रेक? खूप सुंदर वाटला आणि सगळ्या मित्रांसाठी सांगू इच्छितो की जर साहसी, सुंदर, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक जर ट्रॅक तुम्हाला करायचा असेल तर लोहगड एकदम उत्तम उदाहरण आहे. त्यावर शांत सुंदर ठिकाणी जर जाण्याचा तुमचा कोणताही प्लॅन असेल तर तुम्ही लोहगडला एकदा येऊन पहा आणि त्यामध्ये तुम्हाला खूपच समाधान, शांतता आणि आनंद वाटेल, एवढी मी खात्री देतो. आणि सरांनी मला त्यांच्याबरोबर ट्रॅकिंगसाठी आणलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि असंच त्यांनी मला प्रत्येक ट्रॅकला बोलवावं. बघा, संतोष सरांनी जे याचं जे माझ्या बरोबरचं जे हे दाखवलं, प्रेम दाखवलं, त्याच्याबद्दल मी पण त्यांचा आभारी आहे. सहसा गड किल्ले मी एकटाच फिरत असतो. आज नेमकून मला त्यांनी वेळ दिला आणि ह्या माझ्या प्रवासामध्ये ते माझे साथीदार झाले. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा आभार मानतो. मित्रांनो, आता आपला गड फिरून झालेला आहे. आपण आता परतीचा प्रवास करणार आहे. माझं एकच म्हणणं आहे की गड चढणं हे सोपं असतं, पण गड जपणं हे खूप अवघड असतं. तर इथे जे फिरायला येणारे ट्रॅकर्स आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की गडावरती आल्यानंतर कुठे घाण करू नका, कुठे कचरा करू नका. तो कचरा डस्टबिनमध्ये टाका आणि आपल्या गडाचं जे पावित्र्य आहे ते राखण्याचं काम आपण करा. तर सह्याद्रीची पावलवाटचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावरती एका नवीन कथेसह. तोपर्यंत जय जिजाऊ.